2 दिवसानंतर हनुमान जयंती आहे आणि या खास दिवसानिमित्त आज आपण बनवणार आहोत हनुमानाला अत्यंत प्रिय असणारा प्रसाद गहू आणि गुळाची मऊ गोड आणि पारंपरिक लापशी। ही लापशी बनवायला अतिशय सोपी आहे आणि आपण ती अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत। नाश्त्यासाठी असो, नैवेद्य म्हणून असो किंवा प्रसादासाठी हा पदार्थ खूपच पौष्टिक आणि तितकाच स्वादिष्ट आहे। लापशीचा प्रत्येक घास तुम्हाला आपल्या आजीच्या हातची आठवण करून देईल। इतकी मऊ, सुटसुटीत आणि गोड की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटतो। आपण ही लापशी कुकरमध्ये फक्त एका शिट्टीत तयार करणार आहोत। गूळ आणि पाण्याचे योग्य प्रमाण वापरल्यास लापशीचा प्रत्येक दाणा सुटसुटीत, मऊ आणि सुंदर फुललेला तयार होतो। चला तर मग ही पारंपरिक आणि पौष्टिक गुळाची लापशी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम गॅसवर एक कुकर ठेवला आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहे। मंदिरामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने लापशी बनवली जाते त्याच पद्धतीने आज आपण घरी कुकरमध्ये लापशी बनवणार आहोत। इथे मी गव्हाचा लापशी रवा घेतला आहे। हा रवा थोडा जाडसर असतो, त्यामुळे लापशी छान दाणेदार आणि मोकळी होते। लापशीसाठी नेहमी जाडसर रवा वापरला तर टेक्स्चर खूप छान येतं आणि चिकट होत नाही। हा रवा आधी थोडासा भाजून घेतला तर त्याचा सुगंध खूप छान येतो आणि चव अजून वाढते। गव्हापासून बनवलेला हा रवा खूप पौष्टिक आहे। यामध्ये फायबर, ऊर्जा आणि पोषण मूल्य भरपूर असतात। हा लापशी रवा मंद आचेवर सतत हलवत भाजत राहायचा आहे, रव्याला हलकासा पांढरट रंग येईपर्यंत आणि छानसा सुगंध येईपर्यंत। लापशी रवा जितका चांगला तुपामध्ये मंद आचेवर भाजला जातो तितका तो हलका फुलका होतो आणि नंतर गुळही त्यामध्ये छान मुरतो। आता तुम्ही पाहू शकता रवा छान पांढरट रंगावर भाजून तयार झाला आहे। गॅस मंद ठेवला आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। याच दरम्यान मी दुसऱ्या बाजूला पाणी उकळत ठेवलं होतं। तर इथे आपण 1 वाटी लापशी रवा घेतला आहे। त्यासाठी मी 3 वाट्या पाणी उकळून घेतले आहे, म्हणजेच रव्याच्या प्रमाणाच्या 3 पट पाणी घ्यायचे आहे। कुकरला चिटकलेला रवा मी नीट काढून पुन्हा त्याच कुकरमध्ये मिक्स करून घेत आहे, त्यामुळे तो कच्चा राहणार नाही। आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। यामुळे लापशीला खूप छान चव येते। जरी गोडाचा पदार्थ असला तरी यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यावर आणखीनच चव वाढते। आता कुकरचं झाकण लावलं आहे आणि मंद आचेवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकरची 1 शिट्टी झाली आहे। कुकर उतरून घेऊया आणि याच गॅसवर आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया। इथे मी एक छोटीशी कढई ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालत आहे। तूप गरम झालं की यामध्ये 4 काजू, 4 बदाम आणि थोडे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत। हे सर्व तुपामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊयात। हे ड्रायफ्रूट्स अगदी 1 मिनिटभरातच छान तळून होतात, त्यासाठी जास्त वेळ लागत नाही। थोडासा सोनेरी रंग आला की लगेचच हे काढून घ्यायचे आहेत। तर इथे आपण पाहू शकतो ड्रायफ्रूटला छान सोनेरी रंग आला आहे। हे ड्रायफ्रूट एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपला कुकर थोडा थंड झालेला आहे, त्यामुळे त्याचे झाकण काढून पुन्हा कुकर गॅसवर ठेवूया। कुकर उघडल्यावर आपल्याला लगेच लक्षात येते की लापशी रवा किती छान मोकळा शिजला आहे। मी तुम्हाला बोटाने दाबून दाखवते, तो अगदी मऊ आणि सुटसुटीत झालेला आहे। तसेच बघा किती छान फुललेला आहे। 1 वाटी लापशी रवा घेतला होता आणि शिजल्यानंतर तो साधारण 3 वाटी झाला आहे, म्हणजेच तो तिप्पट फुललेला आहे। यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालूया। ज्या वाटीने आपण लापशी रवा मोजला होता त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचा आहे। इतक्या गुळामुळे मीडियम गोडीची ही खीर तयार होणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी अर्धी वाटी गूळ वाढवू शकता। इथे मी दाबून 1 वाटी गूळ घातला आहे। आता घातलेलं गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे गुळाचे खडे राहणार नाहीत आणि लापशीला एकसारखी गोड चव येईल। लापशी रवा गरम असल्यामुळे गुळाचे खडे लगेचच विरघळले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटातच सगळे गुळाचे खडे पूर्णपणे विरघळले आहेत आणि गुळाचे पाणीही छान आटले आहेत। गुळाचा पदार्थ असल्यामुळे यामध्ये थोडी जायफळ घालायलाच हवी। जायफळामुळे गुळाच्या पदार्थाला एक वेगळी सुगंधी आणि खास चव मिळते, त्यामुळे लापशीची चव अधिक खुलून येते आणि खायलाही ती अजूनच अप्रतिम लागते। तर इथे मी जायफळ थोडं किसून घेतलं आहे। मिक्स करून घेऊया। आता इथे यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया। काजू, बदाम, किशमिश घातले नाहीत तरी चालतात, पण सुक्या खोबऱ्याचे काप मात्र नक्की घालावीत, त्यामुळे खिरीला छान चव येते। इथे मी 1 चमचा भाजलेली खसखस घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, घातलं तरी ठीक, नाही घातलं तरी ठीक। आता बघा खिरीचा रंग किती सुरेख आला आहे, अगदी पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होते।
इतकी सुंदर आणि स्वादिष्ट प्रसादासाठी योग्य अशी खीर तयार झाली आहे. आमच्या गावात जशी देवळात प्रसादासाठी खीर बनवली जाते तशीच ती अगदी पारंपरिक पद्धतीने पानाच्या ताटामध्ये वाढली जाते. तर पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेली पानाची ताटे वापरली जातात. तर अशा प्रकारे दिलेला प्रसाद फक्त चवीनेच नाही तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नातेही जपतो. पानाच्या ताटात वाढलेला गरमागरम प्रसाद खाण्याचा अनुभव हा खरंच मनाला आनंद देणारा आणि आठवणीत राहणारा असतो. आजच्या आधुनिक काळातही अशा साध्या नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती जपल्या जात आहेत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली खीर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.